खुद्द औरंगजेबाला ढगात पोचवायला हा मराठा योद्धा सज्ज झाला होता। साल 1689 शंभूराजेंचा खून झाला होता। एकामागोमाग एक मराठ्यांचे किल्ले मुघलांकडे जात होते। रायगडाला वेढा पडला होता। नुकतेच झालेले छत्रपती राजाराम महाराज निवडक सरदारांसोबत रायगडावरून बाहेर पडले होते। वातावरण इतकं प्रतिकूल होतं की सर्वत्र नैराश्य पसरलं होतं। मग अशा परिस्थितीत सर्वांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काहीतरी मोठं करणं गरजेचं होतं। मग संताजी घोरपडे खूप मोठा धाडसी प्लॅन करतात। तेव्हा औरंगजेबाची छावणी तुळापूर आणि कोरेगावच्या मध्ये पडली होती। मग संताजी घोरपडे, विठोजी चव्हाण, बहिर्जी घोरपडे आणि काही निवडक मावळ्यांना घेऊन डायरेक्ट बादशाच्या छावणीवर अटॅक करायचा निर्णय घेतात। आता या मुघलांच्या छावणीत लाखोंचं सैनिक होतं आणि त्यात बरेचसे मराठेही होते। त्यामुळे संताजींची ही छोटीशी तुकडी तिथे पोहोचल्यामुळे कोणाला काही शंका आली नाही आणि कोणी विचारलं तर ते सांगायचे की आम्ही मुघलांकडचे मराठा सैनिक आहोत आणि सध्या आम्ही पहाऱ्यावर आहोत। असं करत करत ते छावणीच्या आत शिरले। आता मराठ्यांच्या गुप्तहेरांकडून औरंगजेबाचा तंबू नेमका त्या छावणीत कुठे आहे, त्याचा कलर काय आहे, हे सगळं संताजींना आधीच माहित होतं। मग जेव्हा ते बादशाच्या तंबूजवळ आले तेव्हा सर्व मराठ्यांनी रौद्ररूप धारण केलं। समोर जो दिसेल त्याला ते कापत सुटले। मग शेवटी तो क्षण आला होता बादशाच्या तंबूत जाण्याचा। पण जेव्हा संताजी आणि मावळे तंबूच्या आत शिरले तेव्हा त्यांना कळलं की औरंगजेब तिथे नाहीये। मग संताजींनी त्या तंबूचे दोर कापले। मग तंबू खाली पडल्यावर तंबूचा सोनेरी कळस कापून ते बाकी मराठ्यांसोबत तिथून निसटले। या हल्ल्यात औरंगजेब जरी मेला नसला तरी त्याच्या मनात खूप मोठी भीती बसली होती। ज्या मराठ्यांचं राज्य जवळपास संपलंय असं वाटत होतं त्यांनी इतका मोठा अटॅक केला कसा।